महाविकास आघाडीला स्वतःचे लोक सांभाळता येत नाहीत, त्यामुळे त्यांचे नेते आमच्या संपर्कात आहेत अशी कबुली प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी दिली। तर विरोधी पक्षाच्या राजकारणाला त्यांचेच आमदार खासदार वैतागल्याचा दावा शिवसेनेचे खासदार नरेश भस्केंनी केला। त्यांना त्यांचे माणसं सांभाळता येत नाही हा प्रश्न आहे। आम्हाला ऑपरेशन वगैरे करायची गरज पडत नाही, आम्ही कधी ऑपरेशनमध्ये पडतही नाही। त्यांचे निवडून आलेले प्रतिनिधी अस्वस्थ आहेत, ते आम्हाला व्यक्तिगत भेटत असतात की आम्हाला कोणी विचारत नाही, आमचा पक्ष आम्हाला काही त्या ठिकाणी जनप्रतिनिधी म्हणून आम्हाला प्रोत्साहन देत नाही, आम्हाला विकासाचे कामं करण्याकरता कुठल्याही पद्धतीचा आम्हाला सपोर्ट करत नाही, किंवा जे काही पक्ष म्हणून हा आधार द्यावा लागतो निवडून आलेल्या लोकांना, तो काही आधार मिळत नाही, म्हणून ते अस्वस्थ आहेत। अनेक खासदार आमदार भाजपच्याही संपर्कात आहेत आणि आमच्याही संपर्कात आहेत। लवकरच तुम्हाला ते चित्र या महाराष्ट्रामध्ये दिसून येईल, कारण विरोधी पक्षाच्या राजकारणाला, नेत्यांच्या राजकारणाला, कुरघोडीला आणि विरोधी पक्षामध्ये जे काही चाललेलं आहे त्याला त्यांचे आमदार आणि खासदार वैतागलेले आहेत, कंटाळलेले आहेत। त्यांची जी भूमिका आहे तिला कंटाळलेली आहेत आणि जनाधार हा महायुतीच्या मागे आहे। त्यामुळे लवकरच तुम्हाला महाराष्ट्रातील चित्र स्पष्ट होईल। आणि दरम्यान या संदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही आपण पाहूया। बघा, भारतीय जनता पक्ष अशी कोणती ऑपरेशन करू शकतं? त्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांच्याकडे यंत्रणा आहेत, दहशत निर्माण करून अशा प्रकारे माणसं फोडणं यापूर्वी फोडलेले आहेत। एकनाथ शिंदेसारखे किंवा अजित पवारांसारखे लोक का गेले पळून? भीतीपोटीच गेले ना। ते का ऑपरेशन लोटस होतो का? छे, ते ऑपरेशन डर होतं। पळून गेले घाबरून, भीती दाखवायची आणि पळवायचं, आणि मग तुम्ही तिथे गेल्यावरती तुमच्या संपूर्ण खटले मागे घ्यायचे, तुमची संपत्ती जप्त केलेली परत करायची, हे यांचे धंदे आहेत। लोकसभेतही ऑपरेशन कमळ करायचं जे तुम्ही प्रश्न उपस्थित केलेला आहे तो त्याचा प्रकार आहे की ज्या भाजपला स्वातंत्र्य प्राप्तीमध्ये जे भाजप आजचं जे आहे ज्याचं संघ आणि त्यांची लोक यांचं स्वातंत्र्य प्राप्तीमध्ये कुठलाही योगदान नव्हतं, आणि स्वतंत्र भारत कसा संपुष्टात आणता येईल याच्यावरचा त्यांचा जो प्रयत्न आहे, आणि म्हणून या पद्धतीचं भ्रष्टाचाराच्या माध्यमातून देश विकून ज्या पद्धतीने एक माणसाला श्रीमंत बनवण्याचं जे काम सुरू केलेलं, त्याच्या माध्यमातून पैशाच्या भरोशावर लोकशाहीच विकत घेण्याचा जो प्रयत्न सुरू करतात आणि त्याला ऑपरेशन कमळ असं नाव देतात आहेत, हे निषेधार्ह। वारंवार ऑपरेशन लोटस म्हणजे या देशामध्ये लोकशाही शिल्लकच ठेवायची नसेल, तसाही लोकशाही आहे कुठे? अघोषित हुकुमशाहीच या देशामध्ये आता सुरू आहे। हे काय आता लपून राहिलं नाही। माणसाचा फ्रीडम हा संपलेला आहे। अशा स्थितीमध्ये ऑपरेशन लोटस करायचा हा जर काही भाजपा प्रयत्न करत असेल, पैशाच्या भरोशावर, सत्तेच्या भरोशावर खोके देऊन, तर या देशातील जनता योग्य वेळी योग्य बंदोबस्त करेल असा आम्हाला विश्वास आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।